मी करू सुरुवात. श्रीराम 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 स्वये श्रीराम ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती. सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जन नागती संगमी श्रोते जन नागती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती. अत्यंत सुंदर. आपण थांबू नये असंच वाटत होतं आत्ता, पण कार्यक्रमाची सुरुवात करून देतो मी आपल्याला. नमस्कार सगळ्यांना, सगळ्या आपल्या अग्निहोत्र परिवार जगभरातून जे आपल्या हा कार्यक्रम बघतायत त्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांचा नमस्कार. आजचा हा अत्यंत आपल्याला एक दुर्मिळ असा क्षण आपल्याला मिळतोय. एक आपलं भाग्य आहे की मागच्या काही दिवसांमधून आपण जे सत्र चालू ठेवलेलं आहे की अनेक असे तज्ज्ञ, अनेक असे महानुभाव ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामधनं खूप मोठं काम केलं, त्याचबरोबर ज्यांचा परम सद्गुरूंशी खूप जवळचा संबंध आला, अशा सगळ्या मान्यवरांचे आपण इथे कार्यक्रम आयोजित केले होते. करतही आहोत, पुढेही करत राहू. अनेक विषयांवरून आपण कार्यक्रम घेत आहोत. त्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, अध्यात्म असेल, त्यानंतर तसंच सेवा या क्षेत्राचे देखील लोकांशी आपण बोलणार आहोत. आणि या सर्वांच्या या माध्यमातून, या मान्यवरांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनामध्ये आध्यात्मिक जीवन कसं असावं, कसं एक शरणागत सेवाभावी जीवन जगता येऊ शकतं, याचं आपण एक दर्शन घेतो आहे. आजच्या कार्यक्रमासाठी म्हणून मला कोणा इंट्रोडक्शन करून द्यायची गरज नाहीये खरं, पण तरी पण एक प्रथा आहे म्हणून मी एक इंट्रोडक्शन करून देतो. आनंद मामांची ओळख महाराष्ट्रालाच काय, भारतभरातील किंवा जगभरातील मराठी प्रेक्षकांना आहे. श्री गदी माडगुळकर यांचे चिरंजीव आहेत आणि स्वतः एक प्रख्यात लेखक, दिग्दर्शक आणि मोठे निर्माते देखील आहेत. त्यांचे श्री फिल्म्स या संस्थेच्या माध्यमातून अनेक लघुपटांचे त्यांनी निर्मिती केलेली आहे. रेडिओ सिरियल्स त्यांचे निर्माण करत असतात आणि मोठ्या मोठ्या संस्थांसाठी, भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, यशदासारखी संस्था असेल, यांच्यासाठी ते कार्यक्रम करत असतात. त्याचबरोबर विशेष म्हणजे गीत रामायण, गीत गोपाल, नामगीता इत्यादी या कार्यक्रमांचं भारतभरात नव्हे जगभरामध्ये ते सादरीकरण करतात. 700 पेक्षा जास्त प्रयोग मामांनी आजपर्यंत आपल्या कार्यक्रमांचे लाईव्ह प्रोग्राम्सचे केलेले आहेत आणि हजारो लाखो लोकांपर्यंत भगवान श्रीरामांची ही गीत गंगा जी आहे, जी आदरणीय श्री गदिमांनी लिहिली व बाबूजींनी गाऊन अजरामर केली, अशी ही जी एक गीत गंगा आहे, भगवानांच्या एका पूर्ण अवताराची ही जणू जीवनधारा आपल्यापर्यंत ते पोहोचवतायत. आणि ह्या कामाच्या माध्यमातून केवळ कलात्मकच नव्हे तर अध्यात्म क्षेत्रात देखील मामांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. जगभरामध्ये भक्तीचा, त्याचबरोबर धर्मसंदेशाचा वाहन त्यांच्या माध्यमातून होत आलेला आहे. अशा ह्या महान विभूतिमान कलाकारास आपण नमस्कार करूया. नमस्कार मामा. नमस्कार. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. आपण एवढा मोठा वेळ दिलात
कारण आपण व्यस्त आहात, मला माहिती आहे. आपण लॉकडाऊन मध्ये असून देखील अनेक कामं करत आहात असं मी ऐकलं. मला आठवतंय काही दिवसांपूर्वी आपला एक कार्यक्रम आपण आयोजित केला होता आणि तो ह्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती संस्मरणीय राहिला. हो बरोबर आहे, बरोबर. म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होईल की मामांचा आम्ही एक कार्यक्रम आपण घेतला होता जळगावमध्ये आणि स्टेज उभा होता, सगळे प्रेक्षक जमा झाले होते आणि अचानक लॉकडाऊन जाहीर झालं असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यामुळे त्या भर कार्यक्रमांमधनं आम्हाला मामांना निवेदन करून तो कार्यक्रम अर्ध्यावर सोडून उठून जावं लागलं. त्या दिवशी खूप मनात खिन्नता वाटली की एवढ्या लांब मामांनी प्रवास केला, त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवास केला, पण कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे ती खंत मनात होती, ती कुठेतरी भरून काढावी, उणीव भरून काढावी अशी वाटत होती. त्यामुळे हा कार्यक्रम आज मामा आपल्या बरोबर घेत आहोत आपण. धन्यवाद, धन्यवाद. आणि आज सुंदरता हे आहे, म्हणजे 2 दिवसापूर्वी आपण गीत गजाननाचा कार्यक्रम घेतला काणेबुवांचा, तर तो अनेक लोकांनी, म्हणजे आपण अनेक ठिकाणी तो शेअर करतो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती. तर सगळा जो काही व्ह्यूज आहे तो आतापर्यंत, म्हणजे आज 48 तास झाले, जवळपास 85,000 लोकांनी बघितलाय तो. आणि त्यामध्ये बहुतेक लोक जी आहेत ती भारतातली आहेत अर्थात. अनेक लोक अशी देखील आहेत जी भारतातली नाही आहेत, ज्यांना हिंदी काय मराठी देखील येत नाहीच आहे. आणि त्यांनी देखील हा कार्यक्रम बघितला आणि त्यांनी सांगितले की आम्हाला भाषा कळाली नाही, पण भाव इतका सुंदर होता की तो आमच्या हृदयाला भेदून गेला. तर मलाही वाटतं की हा कार्यक्रम आपला जो आहे, जगभरातील आपला अकरा परिवार बघतोय आणि भाषा जरी कळली नाही तरी भाव आपला जो आहे तो त्यांना नक्की लक्षात येणार. तर मी आपल्याला विनंती करेन की आपण हा आजचा कार्यक्रम आपण आपला सुरू करावा. थोडं आपल्याविषयी ह्या सगळ्या गीत रामायण ह्याविषयी थोडीशी पार्श्वभूमी आम्हाला सांगावी. कसा हा लिहिला गेला, कसा हा बाबूजींनी याची गायन केलं आणि आपण ह्याच्यामध्ये खूप आधीपासून सम्मिलित होता त्या सगळ्या क्रियेमध्ये. हो. आणि खूप तो एक जगभरामध्ये गाजला. म्हणजे मलाही आठवतंय की जेव्हा मला वाटतं 2 वर्षापूर्वी आपले उत्तर प्रदेशामध्ये अनेक कार्यक्रम झाले होते. मला हर्षदादांनी सांगितलं की आपण 10-15 एक दिवस युपी मध्ये कार्यक्रम करत होतात. त्यातले काही हिंदी भाषेतही होते. गंमत म्हणजे हिंदी भाषेतील आपण अच्छा ट्रान्सलेट केले त्याच्यामध्ये. बरोबर. तर खूप, म्हणजे मी काय म्हणलं ना, मी ओळख करून द्यायची म्हणून करून दिली. फक्त पार्श्वभूमी मला सांगायची होती की गदिमांचा आणि महाराजांचा खूप घनिष्ठ संबंध आला होता, खूप त्यांचा अनेक वर्ष संबंध आला होता आणि त्या संबंधामधून ह्या गीत रामायणावर देखील महाराजांच्या प्रभावाची छाप पडलेली आहे. आणि ह्या सगळ्या प्रवासाबद्दल मामाच सांगतील. मी आता इथे थांबतो. मामा, आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद. गदिमा अतिशय श्रद्ध होते बरं का, त्यांची श्रद्धा अतिशय होती. म्हणूनच अर्थात गीत रामायणासारखं एक काव्य त्यांच्या हातातून लिहून झालं. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात, म्हणजे साधारण ते लवकर गेले, कारण 58व्या वर्षी ते गेले, पण साधारण 50शी नंतर, म्हणजे जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीचं वर्षाचं संबंध पारखे घराण्याशी आला, त्याच्यातून श्रींच्याकडे गदिमा येऊ जाऊ लागले. आणि असेच ते एकदा श्रींच्या दर्शनाकरता आलेले असताना तिथे त्यांनी गीत रामायणाचं पुस्तक बाजूला ठेवलेलं. तर नमस्कार वगैरे झाल्यानंतर मग गदिमांनी कुतूहलाने श्रींना विचारलं की गीत रामायणाचं पुस्तक इथे कसं काय. तर श्री म्हणाले की गीत रामायणाच्या पुस्तकावर आम्ही काही खुणा करून ठेवलेल्या, त्या आपण पाहाव्या. गदिमांनी खुणा ते पाहत गेले एका पाठोपाठ एक, आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते स्वतः अचंबित झाल्याचे भाव उमटले. आणि ते नंतर खरोखरी सद्गदित होऊन श्रींना म्हणाले की श्री, मी या पद्धतीने कधी विचारच केलेला नव्हता. एका अर्थानं गीत रामायणात तुम्ही हा एक नवीन प्रकाश टाकलेला आहे. आणि तो प्रकाश असा होता की गीत रामायण म्हणजे रामायण हेच सत्य लोकात घडलेलं असं आपण म्हणतो नेहमी, सत्य कालात. तर त्यावेळेला यज्ञ, वेद, अग्नी यांचं आपल्या समाजावर जे प्राबल्य होतं, समाजाच्या विचारसरणीवर, त्याची संपूर्ण एक सावली या गीत रामायणावर पडलेली आपल्याला दिसते.
त्यानंतर बाबूरावजी पारख्यांनी त्याचं खूप संशोधन केलं, त्याच्यावर एक पुस्तक वगैरे लिहिलं. मी अर्थातच सर्व गाणी आपल्या समोर सादर करू शकणार नाहीये, वेळ आपल्याला तसा कमी असतो. परंतु गीत रामायणातल्या ज्या गीतांमध्ये अग्नीचा, वेदांचा किंवा यज्ञाचा संबंध आलेला आहे, अशा काही गाण्यांचा उल्लेख, आणि अर्थातच गायक असल्यामुळे चाली सकट करावा असा माझा एक प्रयत्न आहे. आत्ताच मी आपल्या समोर पहिलं गाणं सादर केलं, त्यात आपण पाहिलं की सात स्वरांच्या सर्गामधुनी, 9 रसांच्या 9 स्पर्धुनी, यज्ञ मंडपी आल्या उतरून. यज्ञाच्या प्रसंगाच्या वेळेला कुशलवांनी हे गीत सादर केलेलं होतं, अशी गदिमांची कल्पना होती. आणि त्यातच पुन्हा एकदा ते असं म्हणतात की सामवेदचे बाळ बोलती. म्हणजे बघा, त्यांच्या गायनात सुद्धा वेदांचा एक फार मोठा अंश होता. आता आपण त्या गाण्याच्या थोडेसे पुढे जाऊया, की नंतर दशरथाचं एक गाणं, की पुत्रहीन असलेल्या कौशल्याला सांत्वन करण्यासाठी म्हणून ते तिच्या अंतःपुरात जातात आणि ते तिला म्हणतायत की उदास का तू आवर वेडे, नयनातील पाणी, लाडके कौशल्य राणी. या गाण्यात एक कडवं तुम्हाला गमतीशीर सांगतो की त्यातही यज्ञाचा उल्लेख आहे, की ते म्हणतात की अंग देशीचा ऋष्य शृंगवी घेऊन येतो स्वतः, त्याच्या करवी करणे इष्टीसह सांगता, धूमासह ही भारून जाऊ नगरी मंत्रानी, लाडके कौशल्य राणी. आणि त्यानंतरचं गाणं तर अतिशय प्रसिद्ध असं आहे की अग्नीनं स्वतः त्यांच्या यज्ञात प्रकट होऊन दशरथांना दान दिलं. त्यातलं एखादं कडवं मी आपल्याला गुणगुणून दाखवतो. अगदी छान. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त जागल्या सर्व देवता. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त जागल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान दशरथा, घे घे पायसदान, पायसदान. हे तर गीत रामायणातलं अतिशय प्रसिद्ध असं गाणं. हो. त्यानंतर तुम्हाला सांगतो, आपल्याला काही बोलायचंय मध्ये? नाही, मी म्हणतो की ऐकताना असं त्या युगात गेल्यासारखं वाटतंय. आपण जेव्हा केव्हा हा कार्यक्रम सादर करतात दरवर्षी, दरवेळेला मी वाटतं आपल्याच कडून हा कार्यक्रम 4 ते 5 वेळा ऐकलाय आजपर्यंत. पण आपण जेव्हा सांगता तेव्हा असं वाटतं की जणू आपण त्या सभागृहात बसलेलो आहोत, त्या राजदरबारात बसलेलो आहोत आणि प्रत्यक्ष. मला काय वाटतं, गीत रामायणाचं हे एक वैशिष्ट्यच आहे की जो काही प्रसंग त्यात निर्माण केलेला आहे, की जो काही प्रसंग त्यात सांगितलेला आहे, त्याचं प्रत्यक्ष दृश्य ते प्रेक्षकांच्या दृष्टीसमोर उभं राहतं. आता ह्या सगळ्या दैवी शक्ती आहेत, दैवी व्यक्ती आहेत, आणि त्यांची नकळत अशी विराट चित्र ही आपल्या मनचक्षूंसमोर उभी राहतात. आता गीत रामायणात जर जायचं तर विश्वामित्र श्रीरामादिक भावंड मोठी झाल्यानंतर त्यांना निमंत्रण देण्याकरता म्हणून दशरथाच्या दरबारात आले, कारण ते सुद्धा त्यांच्या यज्ञाचं रक्षण करायचंय म्हणून बोलवायला आलेले. आणि त्यावेळेला ते म्हणतात, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षण योग्य तोची सर्वता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, मायावीरा किंचर कष्टविती मजसी फार, कैकवार करुण यज्ञ
नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. बघा गंमत. आणि तिथून सुद्धा श्री तो विश्वामित्रांचा यज्ञ यथासांग पार पडलाय. त्यांनी सुबाहूचा वध केला, मारीचाला समुद्रात उडवून दिले, आणि त्यानंतर मिथिला नगरीत एक यज्ञच होणार होता. त्या यज्ञाकरता विश्वामित्रांच्या आश्रमातले मुनिजन त्यांच्या मिथिलेतल्या त्या यज्ञाकरता जायला निघाले, आणि त्या यज्ञाला श्रीरामानी यावं म्हणून ते त्यांना आग्रह करतायत. अशा अर्थाचं एक गाणे ते मी आपल्याला थोडस ऐकवतो. मामा, एक विनंती करतो आपल्याला. बोला बोला बोला. एखाद दुसरं कडवं अधिक म्हणलं तरी चालेल, लोकांना आनंदच होईल. ओके, बरं बरं, चालेल चालेल. आश्रमीय मुनिजन श्रीरामांना विनवताय. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला. मिथिलेहूनही दर्शनीय नृप राजर्षी तो जनक नराधिप. नराधिपे त्या नगरी माझी यज्ञ नवा मांडिला. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला. यज्ञ मंडपी सुनाभकारमुख जास्त पेलता झाला त्र्यंबक. त्र्यंबक देवे त्याच धनुने त्रिपुरासुर मारिला. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला. पहाया जनकाची मिथिला. गीत रामायणाचा हा असा प्रवास मी आपल्याला डॉक्टर साहेब सांगतो की अक्षरशः असंख्य त्याच्यात अग्नीचे आणि म्हणजे ज्या वेळेला मला पारखे साहेबांनी सांगितलं की आपल्याला यज्ञगीत रामायण सादर करायचंय, तेव्हा मी ते बघायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की अहो अक्षरशः एका गीता आड असे ते यज्ञाचे आणि अग्नीचे रेफरन्सेस दडलेले. महाराज म्हणालेही होते ना, आय थिंक ह्याला की हे रामायण म्हणजे यज्ञयानच आहे, म्हणून की यज्ञाचंच गाण आहे. हो अगदी. म्हणूनच त्याला नाव सुद्धा त्यांनी यज्ञगीत रामायण असं बाबूरावजी पारख्यांनी त्याचं दिलेलं. हे म्हणजे महाराजांनीच सांगितलेलं नाव होतं. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, श्रींची आता मी तो पुढे आपल्याला किस्सा सांगणार आहे आपण ज्या वेळेला सांगाल त्यावेळेला, परंतु मला असं नेहमी वाटतं की त्यांनीच मला ही एक प्रकारची प्रेरणा दिली की बाबूजी तर गीत रामायण हे स्वतः जनकच होते, त्यांनीच ते गीत रामायण निर्माण केलं, परंतु माझ्याकडूनही रामायणाच्या संदर्भातलं काही कार्य व्हावं अशी सद्गुरूंची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मलाही हे सांगितलं की तुम्ही सुद्धा काही मध्ये डिस्टर्बन्स येतोय का राजाभाऊ? नाही, सुंदर येतो आवाज, काही प्रश्न नाही ना. माझ्या इथं काही असा डिस्टर्बन्स असल्यासारखा मला वाटला म्हणून म्हटलं मी, बाकी काही. तर म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ही ऍक्टिव्हिटी चालू, तो ऍक्च्युली जो प्रसंग होता तो मी तुम्हाला नंतर सांगतो, परंतु आता आपण गीत रामायणातल्या पुढच्या प्रसंगाकडे जाऊया की श्रीरामाना गंगा पार पोचवून सुमंत अयोध्येला परत आलाय आणि दशरथ सुमंताची वाट पाहतायत. आणि सुमंत भेटल्याबरोबर ते विचारतात की सुमंता
माझा राम काय म्हणाला रे त्याला. आणि मग रामानी अयोध्येतल्या प्रत्येकाचं वर्तन कसं असावं या संबंधी एक सर्वांना एक प्रकारचा संदेश दिलेला आहे, उपदेश दिलेला आहे बरं का. आपल्याला माहितीये ना, आमच्या पाठीमागून नेहमी रेल्वे जाते, काही प्रश्न नाही. म्हणजे गदिमा आणि गदिमांनी गीतरामायण लिहिलं सुद्धा हा रेल्वेचा त्रास होताच बरं का, तरी त्या सुद्धा त्यांनी काळापासून आहे. गीतरामायण लिहिलं. तर त्यावेळेला सुमंताच्या तोंडी गदिमांनी एक गाणं टाकलेलं आहे की की त्यांनी प्रत्येकाला हा उपदेश केलेला आहे की तुझी वागणूक कशी असावी. तर ते कौशल्याला उद्देशून असं म्हणतात, सांग माऊली कौसल्येची सुखात सीता सुत बनवासी. पूजित जातु नित अग्निसी तुझिया श्रवणी सदा असावा. मुनिवर घोषित सांग बोलले इतुके मग श्रीराम. बोलले इतुके मग श्रीराम. राजाचं जे कर्तव्य आहे की सगळ्या सुखाचा त्यांनी उपभोग घ्यायचा आहे, पण तरी सुद्धा अतिशय भोगमुक्त असं त्याचं वर्तन असलं पाहिजे, असं ते वाल्मिकी रामायणाचंही वचन आहे. हे सांगताना गदिमान म्हणतात, सांग जाऊनी कुमार करता हो युवराजा स्वीकर सत्ता. प्रजाजनावर ठेवी ममता भोग सुखाचा अखंड घेई. मनिराची निष्काम बोलले इतुके श्रीराम. बोलले इतुके मग श्रीराम. तुम्हाला गंमत सांगतो, गीत रामायणातलं जे सर्वात लोकप्रिय गाणं, त्याच्यातलं तुम्हाला माहितीये, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्याच्यानंतर सॉरी हा, सगळा या ऋतूचा परिणाम. होय. आणि वय आहे राजभाऊ पुन्हा. नाही पण तुम्हाला प्रतिभेला वयाचं काय मामा, तुमचं गाणं ऐकून आम्ही मोठे झालो. तुमची गाणी ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. तर श्रीराम जेव्हा भरतानी विनवून सुद्धा अयोध्येला परत जायला तयार झाले नाहीत, राज्यकारभार करायला तयार झाले नाहीत, तेव्हा भरतानी श्रीरामांच्या पादुका आपल्या उराशी कवटाळल्या आणि तो म्हणतो, तात गेले माय गेली भरत आता पोरका. तात गेले माय गेली भरत आता पोरका. मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका. मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका. चालवी तो राज्य रामा दुरून तुम्ही येईतो.
धेनी वाट तुमची पाहतो, नांदतो राज्यात तेथी कमल पत्रास. बघा, म्हणजे श्रीरामांचं राज्य हे जणू तीर्थ आहे वा. आणि त्यात भरत हे तरंगणार कमलपत्र आहे. किती अप्रतिम उपमा आहे बघा. नांदतो राज्यात तेथी कमल पत्रा सारखा, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. आणि एवढेही करून 14 वर्षांनी जर श्रीराम परत आलेच नाही समजा, तर काय करायचं? याकरता भरतानी एक निर्वाणीचा इशारा शेवटी श्रीरामानं देऊन ठेवलाय. तो म्हणतो, सांगता देवान आले चरण दर का मागुती, त्या क्षणीया तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती. ही प्रतिज्ञा ही कपाळी, ही प्रतिज्ञा ही कपाळी, पाऊलांची मृत्तिका. मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. असाच हा प्रवास गीत रामायणाचा पुढे चालू राहतोय. आणि बघा, वनपर्वात शबरी श्रीरामांचं स्वागत करते. पंपा सरोवराच्या दक्षिण तीरावर शबरीचा आश्रम होता आणि श्रीराम तिथं येणार आहेत हे कळल्यानंतर ती श्रीरामांची जणू डोळ्यात प्राण आणून वाट पाहते. आपण पूजेचे अनेक प्रकार अध्यात्मात गणले जातात. अर्चन, आत्मनिवेदन, हे अनेक नवविध प्रकार आहेत. भजन, हे सगळं त्याच्यात आहे. त्याच्यातल्या 2 प्रकारांचा उल्लेख शबद या गीतात केलेला आहे. बरं, त्या 2 कडव्यांचा मला संदर्भ आपल्याला या यज्ञगीत रामायणाच्या संदर्भात द्यावा असं वाटतो. हे गाणं आपल्या समोर थोडस सादर करतो. धन्य मी शबरी श्रीरामा लाग, आणि इथे श्रींचाही उल्लेख, लागली श्री. तुम्हाला सांगतो, श्री जेव्हा आमच्या पंचवटीत पहिल्यांदा आले ना, तेव्हा मी त्यांना हे गाणं म्हणून दाखवलं आमच्याकडे. आणि त्यांच्या मुद्रेवरचं जे समाधान तुम्हाला सांगतो, विलक्षण समाधान. म्हणजे त्यांच्या सहवासात जे काही मला थोडे शब्द मिळाले आहेत ना, ते मी खरं अमृताच्या कणासारखे असे काळजात माझ्या झोपून मला सांगतो. आयुष्यभर ते मला शिदोरी देतात. असं हे गाण्यातले. मामा, एक विनंती, हे गीत पूर्ण म्हणता येईल का आपल्याला? आणि त्यात खूप वेळ जाईल, कारण आमच्याकडे विद्याधर हा गीत नेहमी म्हणतो आणि आमच्या सगळ्यांना हे भयंकर प्रिय आहे गीत. अहो, विद्याधर म्हणजे तो माझा म्हणण्यापेक्षा बाबूजींचा एकलव्यासारखा शिष्यच आहे. आणि मी त्याला नेहमी सांगतो की अरे, पुढे चालू ठेव. म्हणजे तुझा पैसा अडका मिळवण्याकरता धंदा व्यवसाय करावा लागतो, हे सगळं बरोबर आहे, पण भक्ती ही कधीही सोडू नये. आणि तुझ्यात ती परंपरेनं आलेली आहे, जन्मतः कला आहे. पारखे साहेबांच्या कडूनही आलेली आहे, तुझ्या वडिलांच्याकडूनही आलेली आहे, सुधाकररावजींच्याकडनं आणि गदिमांच्याकडूनही आलेली आहे. तर म्हणलं ती सोडू नकोस, बघूया पुढे करत राहिले. गाणं मी आपल्याला करतो. विनंती आहे. हो, अगदी अवश्य.
धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. चित्रकूटा हे चरण लागता, किती पावले मुनी मुक्तता. या थांबा क्षणभर, करा खुळीला क्षमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. या चरणा पूजे करिता, नयनी प्रगटल्या माझ्या सरिता. पद प्रक्षालन करा, विस्मरा प्रवासातल्या श्रमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. गुरुसेवेतच झिजले जीवन, विलेपनाचे त्याचे चंदन. रोमांचांची फुले लखडली, वटल्या देखद्रुमा. रोमांचांची फुले लखडली, वटल्या देखद्रुमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. निज ज्ञानाचे दीप चेतवून करीते अर्चन आत्मनिवेदन. अनंत माझ्या समोर आले लेवनिया निमा. अनंत माझ्या समोर आले लेवनिया निलिमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. नैवेद्यापण काय देऊ मी प्रसाद म्हणून, काय घेऊ मी आज चकोरा घरी. पातली भुके जली पौर्णिमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. सेवा देवा कंदमुळे ही, पक्व मधुरशी बदरी फळे ही. वनवेली काय वाकणे, याहून कल्पद्रुमा. वनवेली काय वाकणे, याहून कल्पद्रुमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. क्षते खगांची नव्हेत देवानीत साखीला,
स्वये गोडवा. बघा, मला वाटतं हे भक्तीचं परमोच्च बिंदू आहे. म्हणजे हा, क्षते खगांची नव्हेत देवामीत, साखीला स्वये गोडवा. योग्य तेवढी पुढे हेवली फसवा, नचर भीमा लागली श्रीचरणे आश्रमा. लागली श्रीचरणे आश्रमा. आणि मग शंकेनं ही बाई उष्टी बोर आपल्या भावाला खाऊ घालतीये. त्या शंकेनं जे लक्ष्मण बघतोय त्याला ती सांगतीये, काय सौम्य शंकित दृष्टी, अभिमंत्रित ती नव्हेत पुष्टी, या बदनी कर नित्य तो, या बदनी कर नित्य तो. वेदांता मधुरिमा लागली श्रीचरणे आश्रमा. लागली श्रीचरणे आश्रमा. वा, काय मला असं वाटतं, त्या काळातल्या म्हणजे शबरीच्या भक्तीचा हा एक परमोच्च असा बिंदू आहे असं मला नेहमी वाटतं. निखळ भक्ती आहे, म्हणजे शुद्ध भक्ती म्हणतात तशी. निखळ. आणि त्याच्यात संपूर्ण मानसपूजा. हो, म्हणजे श्रीरामानी पदप्रक्षालन कसं करावं, हा, आहारासाठी काय द्यावं, खरंय, लेपन कशाचं करावं, म्हणजे खरंय. मानसभक्तीत आपण जे हो, अध्यात्मात नेहमी हो, म्हणतो, हो, न हालता आपल्या मनाने आपल्याला पूजन करता येतं. तेच शबरीनं केलंय. आणि आणखी जर तिनं आपला दक्षिणा म्हणून प्राण अर्पण केलंय, हो, त्याच्यापेक्षा आणखी काय त्याग करायचं. खरंय. विलक्षण आहे. आणि ते सुंदर वाक्य आपण म्हणालात, हो, ते हो. तो ती लक्ष्मणाला सांगते की उच्चिष्ट जरी असली तरी या मुखांमधनं तपाचरणाचं आणि वेदगानाचंच प्रचिती मिळते. कारण अहो, तिला आयुष्यभर दुसरं काही केलेलंच नाहीये. वेद हेच तिचं वचन आहे. खरंय, विलक्षण. विलक्षण. वेदांचा मधुरिमा, हे हो. वेदांची जी काही गोडी आहे, खरोखरी महाराज श्री आयुष्यभर हेच पोटतिडकीनं लोकांना सांगत राहिले असं मला नेहमी वाटतं. होय, की जे आपले जुने वेद आहेत हो, त्याचं पुनरुज्जीवन करा. खरंय. त्याच्यानंतर आपण थोडस पुढे की श्रीरामांचं आणि सुग्रीवाचं सख्य झालं. हे सख्य सुद्धा अग्निसाक्ष हनुमंतांनी घडवून आणलेले पहा. बरं, आपल्याला वेळ आहे ना अजून? मला तुम्ही सांगा बरं पुरेसा का. वेळ आहे. आपण 2 तास म्हणला तर लोक बसतील. नाही, 2 तास नाही म्हणत आहे मी. नाही म्हणा, मी तुम्हाला विनंती करेन, आपण जितक्या जास्तीत जास्त म्हणा, लोकांना आवड आहे. बरं का, नाही, मला काय वाटलं की आपण सगळेच जण वेदांवर, अग्नीवर, अग्निहोत्रावर प्रेम करणारी मंडळी आहोत. हो, तर अशा रसिकांच्या समोर वेदांमधलं अग्नीचं महात्म्य, वेदांचं महात्म्य, यज्ञाचं महात्म्य उलगडून सांगणं हा माझ्या दृष्टीने सुद्धा एक भाग्ययोग आहे खरोखर. आणि आपण करत राहिला अनेक दिवस. नाही, सद्गुरूच करून घेतात. तुम्ही तर आपल्याला तो प्रसंगी सांगतो. आता 2-3च गाणी राहिली आहेत. नाही, आपण गीत घ्या मामा. खूप सुंदर, लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. प्रचंड लोक, मला वाटतं 3200 लोक लाईव्ह बघतायत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म. अरे बाप. तर श्रीरामाना हनुमंत सांगतोय, श्रीरामानी सुग्रीवाना, साक्षीच व्योम पृथ्वी, साक्षीच अग्निज्वाला, सन्मित्र राघवांचा सुग्रीव हात झाला, सुग्रीव हात झाला. सन्मित्र राघवांचा सुग्रीव
आज झाला सुग्रीव आज झाला. मग तो सणा श्रीरामाने एक वचन देतोय, घालीन पालथी मी सारी धरा नृपाळा, रामा समीप हलती आणीन जानकीला, धाडीन की येईल आडत्याला, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला सुग्रीव आज झाला. आणि आपल्या संपूर्ण सैन्याचं आणि आपलं स्वतःचं जणू काही त्यांनी प्रभुत्व हनुमंता सकट त्यांनी आता श्रीरामांच्याकडे सोपवलेलं आहे. तो सुग्रीव श्रीरामानं सांगतोय, हनुमान नील ऐका मंत्री तुम्ही माझे, सुग्रीव एक मंत्री हे रामचंद्र राजे, आज्ञा प्रमाणे यांची आता मला तुम्हाला, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला सुग्रीव आज झाला. थोडासा आणखी पुढे प्रवास नेऊया. बघा तुम्ही रावणाच्या अशोकवनात सीतेला रावणांनी बंदिवान करून ठेवलेलं आहे आणि श्रीरामांचा दूत म्हणून हनुमंत तिथे जातो, बरं का. आणि त्यावेळेला अग्नीच्या एका महान वैशिष्ट्याचं या गीतात गदिमांनी वर्णन केलं. तर मी तुम्हाला या गीताची 2 कडवी म्हणून दाखवतो आणि त्यात ते अग्नीचं वैशिष्ट्यही दडलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो. हीच ती रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी, चंद्रविरहिणी जणू रोहिणी, व्याघ्री माझी चुकली करिणी, शेन कोटरी वसे पक्षिणी, हिमप्रदेशी हिजे वाहिनी, रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे या गीतात श्रीरामानी सीतेला वेगवेगळ्या जवळजवळ 40 दिलेले. तुम्हाला गंमत सांगतो, यातलंच आता हे कडवं आहे का, मलिन कृशांगी तरी सुरेखा, धूमांकितही अग्निशलाका. बघा, धूमांकित ही अग्निशलाका, अग्नीचं धूम्रा सहित रूप हे शुद्ध नाहीये. म्हणून गदिमा सीतेला त्या रावणाच्या बंदिवानात असलेल्यामुळे धूम्रांकित ती अग्निशलाका असं तिला म्हणतात. मलिन कृशांगी तरी रेखा, धूमांकितही अग्निशलाका, शिशिरी चंपक शाखा, व्रतधारिणी ही दिसे योगिनी, रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी. यानंतरचा प्रसंग असाच विलक्षणच आहे. म्हणजे तो तर मी असं म्हणतो की साक्षात अग्नीनच आणलेला प्रसंग आहे तो. हनुमंताला बंदिवान करण्याचा रावणाने प्रयत्न केला, तेव्हा तो उडाला, शिखरावर जाऊन बसला आणि ते पेटवलेलं पुच्छ तो संपूर्ण लंकेवर घेऊन हिंडतोय.
आणि त्यामुळे जो अग्निप्रलय लंकेत सुरू झालाय, त्या अग्निप्रलयाचं वर्णन करताना कुशलव सांगतायत. तेव्हा इथे गदिमांची योजकता बघा. हे गाणं त्यांनी कुशलवांच्या तोंडी टाकलंय आणि संपूर्ण काव्याचे निवेदक ते कुशलव आहेत. म्हणून त्या गीतात ते म्हणतात, बघा, लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. नगाकार घन दिसे मारुती, विजे परीते पुच्छ मागुती, आग वर्षवी नगरी वरती, गर्जना करी महावात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. आणि शेवटी लंकेवर जणू काही आता रावणाचं राज्य राहिलेलंच नव्हतं, तर कब्जा तिथं कुणाचा होता बघा. वारा अग्नी, अग्नी वारा, नुरे निवारा नाही थारा, जळल्या रेशी जळे पहारा, नाथ तो अनल मूर्तिमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. लीलया उडुनी गगनात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. हे खरं सांगायचं तर अग्नीच्या तांडव नृत्याचंच गीत आहे. अग्नी किती वेगवेगळ्या स्वरूपात गीत रामायण प्रकट झालेलं आहे पहा. आपल्याला माहिती आहे की रावण वधानंतर श्रीरामानी त्याचं रणकर्कश रूप फार टाकून दिलं, सौम्य रूप धारण केलं आणि विभीषणाला सांगितलं की सीतेला माझ्या समीप घेऊन या. सीता आली आणि सीतेला श्रीराम सांगतायत की मी केले निज कार्याची, दश दिशा मोकळ्या तुझसी, नच माग अनुज्ञा मजसी, सखी सरले ते दोघा मजले नातं. मला सांगा, या ओळी ऐकून त्या सीतेची अवस्था काय झाली असेल. तिच्या दोन्ही डोळ्यातनं अश्रूंचे पूर वाहू लागले. रामाच्या चरणाची शपथ घेऊन तिने अनेकदा आपल्या शुद्धत्वाबद्दल सांगितलं, पण श्रीराम स्वस्थच राहिले. आणि ती देवता सुल्य सीता हनुमंताला म्हणाली, भाऊजी माझ्यासाठी आता चिता सिद्ध करा. अग्निप्रवेश हा एकच मार्ग माझ्या समोर राहिलाय. लक्ष्मणाने चिता सिद्ध केली आहे आणि अग्नीची ज्वाला अग्नीत मिसळावी तशी ती सीता ज्वालीत शिरली आहे. पण दुसऱ्या क्षणी ती चिता उडवून देऊ मूर्तिमान अग्नी तिथं प्रगट झालाय आणि तो मूर्तिमान अग्नी सीतेला सांगतोय की लोक साक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची. आणि त्या गीतात प्रजेचं पालन राजांनी कसं केलं पाहिजे या संबंधीचा जणू आदर्श श्रीराम बोलून दाखवतात. ते म्हणतात, प्राण ही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी, हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्य पोटी. मिठी सोडवू मी गदलो म्हणून मैथिलीची, स्वामी निरंतर माझी, सुता ही क्षमेची. अग्निदेव
आज्ञा फुली. बघा अग्निदेव आहेतच साक्षीला. हम्म. अग्निदेव आज्ञा फुली सर्वदैव मान्य गुरुख स्वामिनीच्या दिव्ये राम पाद धन्य. लोकमाय लादे फिरुनी प्रजा अयोध्येची. स्वामी निरंतर माझी सुताई क्षमेची. स्वामी निरंतर माझी सुताई क्षमेची. आता आणखी आपण थोडेसे पुढे जाऊया. श्रीरामांना राज्याभिषेक झालेला आहे बरं का. किंवा याच्याही आधी श्रीराम लंकेहून परत आले, भरतानी स्वागत केले आणि त्या वेळेला प्रजाजनांनी जे श्रीरामांचं स्वागत केलंय पुष्पक विमानातून उतरलेल्या, त्या स्वागतात सुद्धा वेदांचा उच्चार अव्याहतपणे कसा चालू राहिलाय या संबंधी अयोध्येचे प्रजाजन बोलतात. ते म्हणतात बघा, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार. स्वर्ग सौख्य साकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. आणि मग एक प्रजाजन म्हणतो, प्रजाजनी दे रचिले स्वप्नी मूर्त दिसोते स्वप्न लोचनी. प्रजाजनी दे रचिले स्वप्नी मूर्त दिसोते स्वप्न लोचनी. राधा राघव सीता रानी चतुर्वेद से लोक पूजितील रघुकुल दीपक चार. रघुकुल दीपक चार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. त्याच्यानंतर सीतेनं डोहाळे सांगितलेत पहा तिथे. श्रीरामांना राज्याभिषेक केल्यानंतर सीतेनं डोहाळे सांगितले. सामान्य स्त्रीचे डोहाळे की मला आमचं खावंसं वाटतंय, तमचं खावंसं वाटतंय, त्याच्यापेक्षा ते फार वेगळे डोहाळे आहेत. सीता म्हणते, ओठात थांबली सशब्द आशाला डोहाळे पुरवा रघुकुल कामाचे. डोहाळे पुरवा रघुकुल तिलकामाचे. मजोगा वाटते वनी विहारादारी पाखरा सारखे मुक्त स्वरानी गावे. कानात बासरी वंशवनातील वादे. डोहाळे पुरवा रघुकुल तिलकामादे. डोहाळे पुरवा रघुकुल तिलकामादे. आता एक आडवं बघा.
वाटते प्रभाती निवेदी पाशी वेदांत करावा प्रकांड अधुवर्यूषी वाटते प्रभाती बसुनी वेदी पाशी वेदांत करावा प्रकांड अधुवर्यूषी लालिमा मुखावर यावा पावत तेज तिला तेज हवंय ते सुद्धा पावकाचं हवं ला लालिमा मुखावर यावा पावत तेज दोभाडे पुरवा रघुकुल तिलका माझे दोभाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. आणि यात सुद्धा तुम्हाला सांगतो, ते गाणं मी आता गात नाही, पण तुम्हाला थोडक्यात सांगतो की लक्ष्मणानं सीतेचा वाल्मिकी आश्रमाच्या जवळ घेऊन तिला वाल्मिकी आश्रमाच्या जवळ सोडून दिलंय आणि तो परत फिरलाय. सीतेचा श्रीरामाने त्याग केलाय आणि सीतेला जे विलक्षण दुःख झालं त्या दुःखात सुद्धा ती अग्नीचा मोठेपणा कसा वर्णन करते बघ. अग्नी हा नेहमी सत्यवक्ता असतो हे जणू काही खोटं ठरलंय असं ती म्हणते, कारण श्रीरामाने माझा त्याग केला. ती म्हणते अग्नी ठरला असत्य वक्ता, अग्नी ठरला असत्य वक्ता, नास्तिक ठरवी देवच भक्ता, पतिव्रता मी तरी परित्यक्ता, चरणीच्या धरेची कंप सुटे मज सांग. आपल्याला सांगतो डॉक्टर साहेब, गीत रामायणात असे अग्नीचे, वेदाचे, यज्ञ यागाचे उपचार हे विखुरलेले आहेत. त्या काळाचं ज्याला विस्तारपूर्ण वर्णन करावं असं म्हणता येईल असे हे सगळे उल्लेख आहेत अग्नीच्या महात्म्याचे, वेदांच्या महात्म्याचे. आणि म्हणून महाराज श्रीनी गदिमांना त्याचा अभ्यास करायला सांगितलेला असावं. परंतु माझ्या जीवनात मात्र गीतरामायणाचा प्रवेश झाला तो थोडासा अपघातानेच म्हणायला हरकत. मला सांगतो, कॉलेजमध्ये असताना आपला आवाज चांगला आहे हे मला माहित होतं, गदिमांनाही माहिती होतं. माझी आई विद्याताई ही स्वतः चांगली गायिका होती, तरी मला गाणं शिकावंसं कधीही वाटलं नाही. एवढंच नव्हे, मोठा झालो तरी सुद्धा कॉलेजमध्ये हिंदी सिनेमातली गाणी म्हणण्याखेरीज मी दुसरं काहीही केलं नाही. एकदा कधीतरी फक्त मला आठवतंय की विख्यात साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर भावे आमच्याकडे आले होते पंचवटी, आणि ते आणि गदिमा बसलेले असताना त्यांना एक रेडिओवर लागलेलं गदिमांचं नुकतंच लागलेलं गाणं ऐकायचं होतं. फार झाले दिवस का आता पाहू पाहू वाटते, नीर डोळा दाटते. तर मला गदिमा म्हणाली की अरे तुला येतं का म्हणून. मग मी त्यांना गुणगुणून दाखवलं आणि मग भावे काका स्वतः म्हणाले की अरे पराधीन आहे जगती म्हणून. तेव्हा माझ्या डोक्याला हा पहिला स्पर्श झाला की अरे गीतरामायण आपल्याला, कारण मला असं वाटायचं की आपली ती पात्रताच नाही असं काहीतरी वाटायचं. त्यावेळेला मला पहिल्यांदा मनाला स्पर्शून गेलं की गीतरामायण आपल्याला बसवत आहे. पुढे एकदा असेच खोपोलीला मी आणि अरुण पारखे आपल्याला माहिती आहे, त्यांच्याबरोबर आम्ही व्यवसायानिमित्त चाललेलो होतो. आणि व्यवसायानिमित्त जाताना खोपोली नंतर त्यांनी एकाएकी
ड्रायव्हरला कुठली तरी हिंदी गाणी लागली होती, तो ट्रान्झिस्टर बंद करायला सांगितला आणि मला म्हणाले, बाबा मामा, मी मामाच ना त्यांचा, विद्यू आणि वेदाचा, हा. गीतरामायणातलं गाणं ना म्हणा ना एखादं. इथं मी त्यांना पराधीन आहे जगती माझी काही कळली म्हणून. आणि ते मला म्हणाले की अहो तुम्ही कार्यक्रम का करत नाही आता. आणि मग आपल्याला खरंच सांगतो श्रीकांत डॉक्टर साहेब की मला गीतरमणाने अक्षरशः झपाटून टाकले. गदिमांचं नुकतंच निर्माण झालेलं होतं आणि रात्रंदिवस मी गीतरमण ऐकत राहिलो. माझे गुरु त्यावेळेचे गाण्यातले गजाननराव वाटवे, ते म्हणायचं अरे तू गातोस माझ्याकडे आणि गातोस बाबूजी सारखा, म्हणजे सुधीर फडकेंसारखा. अशी एक त्यांची कॉमेंट होती. पण त्यांनाही माझ्या श्रद्धेबद्दल कौतुक वाटायचं. आणि एकदा असा एक विलक्षण योग आला की अक्कलकोटला वेदवतीचं आणि विद्याधरचं मौंजी बंधन करायचं असं पारखे साहेबांनी ठरवलं. श्रींची त्यांनी संमती घेतली. त्याला काहीतरी वेदात आधारही त्यांनी काढला असावा बहुतेक. आणि तो समारंभ अक्कलकोटला साजरा झाला. त्यावेळेला मी तिथं गेलेलो होतो आणि तिथं मी गुरुमंदिरात प्रकाश काका पारख्याने विनंती केली की श्रींच्या समोर मला एखाद दुसरं गाणं म्हणता येईल का. आणि तुम्हाला माझ्या दृष्टीनं भाग्यातला योग असा सांगतो की माझे गुरु गाण्यातले गजाननराव वाटवे हे पेटीच्या साथी करता फक्त माझ्या बरोबर आले होते. ते स्वतः एवढे मोठे विख्यात गायक, पण आपला शिष्य त्यांच्या गुरु समोर गातोय त्याकरता ते स्वतः माझ्या बरोबर आले आणि माझ्या बरोबर हार्मोनियमला बसले. हार्मोनियम माझ्या त्यावेळेला हातात नव्हता. आणि मग श्रींच्या समोर मला आठवते अक्कलकोटच्या स्वामी गुरु मंदिरातली छोटीशी संगमरवरांनी अशी मढवलेली छान खोली आहे आणि तिथं श्री एका छोट्याशा स्टूलवर बसलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक नेहमीच असायचं विलक्षण असं तेज, अनिमिष नेत्रांनी न्याहाळत राहावं असं तेज. मला म्हणाले सुरुवात करा. आणि मग मी पहिली 2 गाणी त्यांच्यासमोर सादर केली. वाटवे सरांनी मला हार्मोनियमला साथ दिली. 2 गाणी झाल्यानंतर त्यांच्या त्यावेळेला अग्निहोत्र नुकतंच सुरू झालं होतं. अग्निहोत्राची वेळ झाली होती. मला एका सेवेकऱ्यांनी निरोप सांगितला, महाराज श्री म्हणतायत की अग्निहोत्रानंतर आणखी 2-3 गाणी होईल. मला सांगवत नाही की मला त्यांच्या त्या वाक्यानी केवढा मला हुरूप वाटला असेल तुम्हाला सांगतो. आणि मग अग्निहोत्र झालं. माझं भाग्य असं की त्या अग्निहोत्राला मी श्रींचा देखत तिथे बसलो होतो. अग्निहोत्र झालं आणि तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो गुरु मंदिराचं ते छोटस आवार प्रेक्षकांनी पार फुलून गेलेलं. प्रेक्षकांनाही ते गमतीशीर वाटला योगायोग सगळा. श्रींनी माझ्याकडनं आणखीन 2-3 गाणी घेतली. मी त्यांच्या चरणाला वंदन केलं, साष्टांग वंदन केलं. श्रींनी मला जवळ घेतलं आणि एक अतिशय महत्वाचं वाक्य बोलले. ते म्हणाले की तुम्ही ही जी सेवा करताय ही अण्णासाहेबांच्या पर्यंत पोहोचतीये. वाह वाह वाह. असं एक विलक्षण वाक्य ते बोलले. वाह. आणि मी सगळं भरून पावलं. मी तुम्हाला गंमत सांगतो. तो समारंभ झाल्यानंतर रात्री अर्थात पुन्हा माईसाहेबांच्या समोर एक मोठा कार्यक्रम झाला गीतरामायणाचा. आणि तुम्हाला तिथून सांगतो की आम्ही पुण्याला परत येतो. 7-8 गाड्यात सगळी मंडळी होती आणि राजाभाऊ सदावर्ती माझ्या जवळ आले. मला घरी सगळे बाबा म्हणतात. बरं, आपल्या इकडे बाबा मामा. तर राजाभाऊ माझ्या जवळ आले आणि माझ्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून म्हणाले, बाबा हा दिवस तुझ्या डायरीत नोट करून ठेव. हा दिवस तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. टर्निंग पॉइंट. आणि मी तुम्हाला अक्षरशः सांगतो की श्रीरामाची मी आज जी काही भक्ती केली आहे त्याला साक्षीला ठेवून सांगतो
की माझ्या अक्षरशः तोपर्यंत अत्यंत सामान्य आणि शून्यवत असणाऱ्या आयुष्याला त्या दिवशी श्रींच्या आशीर्वादाने एक आकार आला आणि त्यांच्याच आशीर्वादाने आयुष्यभर तो आकार टिकला. आज आज मला आता जवळजवळ 70 उलटली आहे, पण अजूनही देवाच्या दयेनं काही गाणी मी गाऊ शकतो, काहींचं मी विश्लेषण करू शकतो, त्याचं परिशीलन करू शकतो, निरूपण करू शकतो. ही सगळी शक्ती ही माणसाची नाहीच आहे, ही श्रींची शक्ती आहे. त्या शक्तीवर आपण सगळे चालतो. मग कोणी त्याला गोंदवलेकर महाराज म्हणू, कोणी साईबाबा म्हणू, कोणी गजानन महाराज म्हणू, एकाच शक्तीची ती विविध रूप आहे, अशी माझी स्वतःची श्रद्धा आहे. आणि त्यांनीच मला, आणि माझी अशी खात्री आहे की माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत ही जी शक्ती मला सद्गुरूंनी दिली ती माझी साथ करत राहणार. आपल्याला सांगतो, गदिमांच्या की अखेरच्या काळात गदिमांचाही कल श्रींच्याकडे खूप वाढला होता. त्यांच्या दर्शनाला ते अनेकदा जात असतात. आणि त्यावेळेला मग त्यांच्या सहवासाने पंचसाधन म्हणून त्यावेळेला एक पाक्षिक किंवा मासिक निघत त्याच्यात गदिमा सातत्याने लिहित असतात. आणि त्यावर त्यांनी पंचसाधन या विषयावरती अतिशय सुंदर अशी काव्य लिहिली. एक सद्गुरूंची आरतीही त्यांनी त्यात लिहिली होती. मला असं वाटतं की त्यातलं एकाची काही कडवी मी आपल्या समोर सादर करतो. आणि मग सद्गुरूंच्या आरतीनं खरोखरी मला सुद्धा हा कार्यक्रम कधी संपू नये असं वाटतं. हो, लोकांची विनंती आहे संपूच नका म्हणून. खरंय, मी तुम्हाला सांगू का, रामकथेच महात्म्य असं की ज्याच्यामुळे हनुमंताला चिरंजीव व्हावं असं वाटतं. आपण तर काय सामान्य माणसं सांगायचं. रामकथेच वय, रामकथा कितीही ऐकली तरी ती पुन्हा नवीनच असते. म्हणजे आपण नुकतं ऐकलंही असेल, तो परत एकदा ते जुनं रामायण दाखवलं गेलं. 7.5 कोटी लोकांनी एका दिवशी लाईव्ह बघितलं होते. म्हणजे नाही, विलक्षण आहे. रामायण या कथेची अपूर्वता आहे. म्हणजे तर मी तुम्हाला त्या शेवटच्या गाण्यातली 1-2 कडवी ऐकवतो. तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वरांनी पसायदानात ईश्वराकडे काही मागणं मागितलंय आणि ते मागणं सुद्धा स्वतः करता नाहीये, ते मागणं सगळ्या विश्वाकरता. इथं सुद्धा गदिमांनी मागणं मागितलंय सद्गुरूंच्याकडे, पण तेही मागणं स्वतः करता नाहीये, तेही समजा तुम्ही सगळ्या विश्वाकरता. बघा, मी आपल्याला ऐकतो. तुझे दाखल, एक सेकंड. तुझे दाखले दर्शन, तुझे दाखले दर्शन, वेडावलो आनंदाने, माझे मला उमगेना, माझे मला उमगेना, काय मागावे मागणे, तुझे दाखले दर्शन, तुझे दाखले दर्शन. दिठी माझी आश्वासने, दिठी माझी आश्वासने, तुझ्या मौनात व्याख्याने, तुझ्या मौनात व्याख्याने, सरे संशयाचे तम बरे देखात चांदणे, बरे देखात चांदणे, तुझे दाखले दर्शन,
तुझे दाखले दर्शन. आणि या गीताच्या शेवटच्या कडव्यात गदिमा म्हणतात, काय मागू गुरुदेवा, काय मागू गुरुदेवा, तूच बोल माझ्या मुखे, तुझ्या मुखी आले शब्द माझ्या मागण्यासारखे. आणि मग शेवटी ते म्हणतात, साऱ्या जगासाठी द्यावा गुरुदेवा एक वर, साऱ्या जगासाठी द्यावा गुरुदेवा एक वर, जीव जीव सुखी व्हावा, जीव जीव सुखी व्हावा, स्वर्ग यावा पृथ्वीवर, स्वर्ग यावा पृथ्वीवर, तुझे दाखले दर्शन, तुझे दाखले दर्शन. वेडावलो आनंदाने माझे मला घेना, काय मागावे मागणे, तुझे दाखले दर्शन. आणि आता शेवटी आपण सद्गुरूंची आरती म्हणून, आपल्याला काही बोलायचं का शेवटच्या नाही, गाण्यात? मी असं मला असं आठवत होतं की आपण गीत रामायणाविषयी मागाशी बोलत होतात, ती जी परंपरागत आलेली आहे, म्हणजे आता भगवान श्रीरामाच्या जन्माला हजारो वर्ष होऊन गेली, पण ती जी परंपरा आहे धर्मपालनाची, वैदिक तत्वांच्या पालनाची असेल, नित्य हो, यज्ञ बरोबर आहे. अग्निहोत्राच्या आचरणाची असेल, ती किती हो हो, काटेकोरपणे ते पाळत आले असतील त्या काळापासून. म्हणजे आजपर्यंत आपण जेव्हा बघतो, म्हणजे भगवान खरंय. रामांपासून परमसद्गुरूंपर्यंतची सगळी जी शृंखला आहे, ती ह्यांनी लोककल्याण व्हावं, समाजाचा उद्धार व्हावा, आध्यात्मिक उन्नती लोकांची व्हावी, ह्याच्यासाठी म्हणून सर्वस्वाचं प्रदान करावं लागलं, अगदी कुटुंबाचं त्याग करावा लागला, तरीही त्याग केलेला आहे. आणि तो सगळाच्या सगळा जो काही त्यांचं जीवनचरित्र आहे, ते गरिमांसारख्या एका महाकवीने ते पुनश्चेकवार आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे एकदा ती जी काही आता आपण म्हणालात, ती जी शृंखला सांगितली यज्ञापासून यज्ञापर्यंत, म्हणजे दशरथाने यज्ञ करावा, पुत्रकामेष्टी करावा आणि भगवानंतर जन्म व्हावा, आणि अश्वमेधाने शरीर तीरावरती परत देहत्याग करावा, इथपर्यंत जी खरं शृंखला. सांगायचं तर खरं सांगायचं तर त्या काळच्या मानवाचं जीवन, म्हणजे निदान भारतातल्या तरी, हो ते संपूर्णपणे यज्ञानं व्यापलेलं होतं असं हो मला वाटतं. हो. आणि यज्ञाला साक्षी ठेवून प्रत्येक कृती होत असल्यामुळे हम्म, ती धर्माची आणि सत्यत्वाची असलीच पाहिजे, हम्म. अशा तऱ्हेचा एक पगडा या यज्ञाचा जनमानसावर त्या काळी असावा असं मला वाटतं. तोच आदर्श गीत रामायणाने पुढे मांडला. कारण वाल्मिकी रामायणामध्ये एका ठिकाणी भगवान श्रीराम विचारतात, परत आल्यानंतर वनवासावरनं परत जेव्हा येतात अयोध्येमध्ये, तेव्हा पहिल्यांदा एक तो काही प्रश्न विचारतात की क्षेम कुशल आहे ना सगळं, प्रजा कशी आहे. हो, बरोबर. तर एक प्रश्न असं विचारतात की सगळ्यांचं घरोघरी अग्निहोत्र चालू आहे ना म्हणून, बरं का. एके बरोबर ठिकाणी त्यांनी असं विचारलेलं आहे की ती जी काही परंपरा आहे, जी काही वेदांची जी काही त्यांच्याही आधीच्या पिढ्यांमधनं जी आली असेल, ती चालू ठेवावी. आणि त्यामुळेच महाराजांनी वाटतं गीत रामायणाला विशेष प्राधान्य त्या स्वरूपात दिलं. कारण गदिमांनी अशा शब्दांचा वापर गीतामध्ये केलेला आहे, काव्यामध्ये केलेला आहे, तो सहसा प्रचलित नाहीये. म्हणजे तो सहसा लोकांच्या मनामध्ये नाहीये. म्हणजे जसं अवभृत स्नान करावं, आता अवभृत स्नान करावं हे सहसा कुणालाच कळणार नाही म्हणजे काय. परंतु गदिमांनी त्याचा उल्लेख केलेला आहे समजा, किंवा पसायदान घ्यावं म्हणजे यज्ञप्रसाद घ्यावा, त्याचंही त्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यानंतर इथे आपण आता सीतेचं वर्णन केलं की तो अध्वर्यू सारखा असावा, असं ती म्हणते. मग ही सगळी जी काही शब्द शृंखला आहे ही यज्ञांशी संबंधित आहे. यज्ञ झाल्यानंतर जो काही नदीवर स्नान करतात ते अवभृत स्नान असतं. अध्वर्यू जो यज्ञ करतो त्याला अध्वर्यू म्हटलं जातं, आणि तो पावकासारखा असावा, म्हणजे त्याची कांती अग्नीसारखी असावी, आणि तो स्वतः मात्र अध्वर्यू सारखा असावा, असं ते म्हणते तिथे सीता. तर त्या सीतामातांच्या त्या सगळा विचार तो त्यांनी त्या काळात केला असेल, तो तसाच्या तसा जसा जणू गदिमांनी उतरवला याच्यामध्ये.
त्यामुळे म्हणजे लोकांना गीत रामायणाविषयी खूप प्रीती आहे, खूप श्रद्धा आहेच आहे. पण हा जो भाग त्याच्यातला आहे की त्याचा जो अक्कलकोटशी संबंध आला, त्याचा परम सद्गुरूंशी जो संबंध आला, त्याची आपण जशी जी काही उल्लेख केलात की ती जी काही शृंखला आहे, ती जी काही जीवन परंपरा आहे, ती जी काही वेदांची जी काही एक जीवनशैली आहे, ती पुनश्च एक बार समाजामध्ये निर्माण व्हावी, पुनश्च एक बार समाज एकसंघ होऊन उत्कर्षाकडे जावा, अशी जी परम सद्गुरूंनी धारणा केलेली आहे, तीच जणू भगवान श्रीरामांची आहे. कारण ते देखील यज्ञातून म्हणजे एका यज्ञातून दुसऱ्या यज्ञात प्रवास करतायत. त्यामुळे गीत रामायणाचं म्हणून महाराजांनी विशेष त्याला हे दिलं. कारण ह्या सगळ्या म्हणजे आत्ता अनेक रामायणाविषयीची काव्य झालेली आहेत, पण गदिमांनी जणू त्याची मूळ काय म्हणतात त्याला नस ओळखली म्हणा, त्याची मूळ तिची काही एक धुरा आहे ती ओळखली की अरे हेच दाखवायचं होतं की जे केल्याने लोककल्याण होईल ते वेदमार्ग दाखवायचा होता रामांना. ते त्यांनी मला वाटतं काव्यामधनं फार सुंदरतेने आणलंय पुढे. वा. आणि त्याच मी हे आपलं पुस्तक नेहमी वाचतो म्हणून म्हणलं की हे आपलं पुस्तक माझ्याकडे आहे. बरोबर. आपणच मला दिलं होतं त्याच्यावर. बरोबर. आपण लिहिलेलं पुस्तक आहे आणि आपण लिहिलं होतं. तर त्याच्यामध्ये देखील खूप वेळेला असे संदर्भ असे आहेत की जिथे म्हणजे ते काळाच्या ओघामध्ये आपण लिहिलं असेल, ते जीवन चरित्र म्हणून प्रभू रामांचं आलं असेल, पण ते मूळतः जे ऋषीप्रणित वेद प्रतिपादित यज्ञ संस्था आहे त्याचं पुनरुज्जीवन व्हावं आणि ते लोकभरामध्ये परत व्हावं, ही जी काही अपेक्षा आहे त्याच्यासाठी जसं भगवान रामांनी केलं की सर्व जीवन तापस असावं, सर्व जीवन श्रद्धामय असावं, हे त्यांनी केलं, सीता मातेने केलं, लक्ष्मणांनी केलं, पुढे भगवान हनुमान अजूनही करतात असं आपण म्हटलं जातं की आजही त्यांचं कार्य सुरू आहे. ही सगळीच म्हणजे आत्ताच्या जे काही वातावरण समाजामध्ये आहे, एक औदासीन्य आहे समाजामध्ये की हा व्हायरस असेल, येणाऱ्या समस्या असतील, गेलेल्या समस्या असतील, या सगळ्यामध्ये एक औदासीन्य आले लोकांच्या जीवनामध्ये. मला असं वाटतं की आपल्यासारख्या ह्या कार्यक्रमांमधनं केवळ एंटरटेनमेंट नाहीये, ही प्रबोधन आहे, हे ऍक्च्युली समाज प्रबोधन आहे याच्यामधनं की आपण कुणाचे वंशज आहोत, आपले काय पार्श्वभूमी आहे आणि किती आपलं एक प्रचंड मोठं आपलं एक वैभव होतं जे श्रद्धेने भक्तीने उभं राहिलं होतं, तिथं परत निर्माण करायचं असेल तर त्या तत्वांचं पुनरुज्जीवन करायला हवंय पहिल्यांदा. पैसा अडका साधन सामग्री तर येत राहते, पण ती जी काही श्रद्धामय वातावरण होतं त्याची पुनरुज्जीवन व्हावी. आणि आपण मला असं म्हणून म्हणालो आपण की आपण कलेचेच नव्हे तर अध्यात्माचे सेवक आहात, कारण आपण धर्मप्रचार करताय असं मी म्हणतो. गीत गजानन रामायणाच्या माध्यमातून धर्मप्रचारच होतोय की लोकांना आपण आठवण करून देताय. बोला ना, बोला. मला या निमित्ताने असं म्हणावंसं वाटतं की खरोखरीच श्रीरामांच्या काळात जे काही आदर्श हिंदू समाजासमोर होते त्या आदर्शांचाच पुरस्कार गीतरामायणाच्या मार्फत केला जातो. किंबहुना महाराष्ट्रींच्या विचारांचाच पुरस्कार गीतरामायण करतंय श्रीरामांच्या, महाराष्ट्रींच्या आणि एकंदरीत वेद प्रतिपादित संस्थेच्या पुरस्काराचा हा विषय असं मला वाटतं. आणि आज या तुमच्यामुळे मला आज या सगळ्या यज्ञ संस्थेवर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या समोर गीतरामायण खरं तर माझी ती योग्यता आहे असं मला स्वतःला वाटतं. नाही, आपण मी म्हणतो ना, आपण एका पूर्णावताराचं जीवन चरित्र दुसऱ्या पूर्णावतारासमोर बसून गायलेलं आहे, त्यामुळे आपली खूप मोठी योग्यता आहे मामा. आमची उलट भाग्य की आम्ही तुमच्या तोंडून ऐकू शकतोय, आमचं भाग्य समजतो आम्ही. खूप मी स्वतःलाही खरोखरीच म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की एका त्या खारीचा वाटा जसा असावा श्रीरामाच्या सेतूत, तसा या यज्ञ संस्थेच्या या भल्या मोठ्या सेतूत आपला सुद्धा एक खारीचा वाटा असावा, हे खरोखरी भाग्यकारक आहे असं मी मानतो. अर्थात आपण रामचरित्राचं गायन करून यज्ञगानच करताय खरं म्हणजे त्या माध्यमातून. एक फक्त आपण शेवटाकडे जाण्याच्या आधी एक आपल्याला मी विनंती करेन की आपण म्हणजे जी आपली आमच्यासाठी जी खूप मोठी आपली ओळख आहे की आपण महाराजांच्या लघु जीवनपटाचे निर्माते दिग्दर्शक आहात, बरं का. म्हणजे ती ओळख म्हणजे आपली काय म्हणतात बहुआयामी आपलं व्यक्तिमत्व असं जे आहे, त्यामुळे ती ओळख. आणखी आपल्याला गंमत सांगतो म्हणजे हे अनुमान काढायची असतात असं मला वाटतं की ऐकू येतंय ना माझं नीट? हो येतंय.
हा येत नाही ना, कारण तुमचा इथे चेहरा फ्रीज झाल्यासारखा वाटला म्हणून म्हणतो. बरं. तर मला एक आठवण अशी सांगायची होती की एक आम्ही चैतन्य नित्य चैतन्योपासना नावाची एक कॅसेट आम्ही काढली होती आणि ती कॅसेट मी मुद्दाम आग्रहाने श्रींना ऐकवण्यात म्हणून तिथं घेऊन गेलो बरं का. आणि प्रभाकर जोगांनी त्याचं म्युझिक केलं होतं. मी स्वतः ती गायलो होतो आणि वैजयंती लिमये म्हणून आहेत त्याही माझ्या बरोबर गायल्या होत्या आणि आम्ही संपूर्ण संगीत वादकांचा संच घेऊन तिथे गेलो होतो त्यांच्याकडे आणि आम्ही तिथे गेल्या श्रींनी ते संपूर्ण ऐकलं आणि मग त्यांनी मला सहज एक प्रश्न विचारला की याच्या म्हणजे बघा तुम्हाला की त्यांच्या मौनात व्याख्याने म्हणतो तसं अल्पाक्षरात सुद्धा व्याख्यान असतं. तर मला सहज म्हणले की अरे याच्या मार्केटिंगची काय व्यवस्था केली आहे, असा फक्त एक शब्द त्यांनी विचारला आणि खरोखरीच आपल्याला सांगतो की मार्केटिंगकडे लक्ष न दिल्यामुळे इतकं चांगलं प्रोजेक्ट असून सुद्धा ते आपल्या नंतर नीट करता म्हणजे मार्केटिंग नीट टाकता आलं नाही. सद्गुरूंनी म्हणजे त्यांना जणू काही कळलं की अरे हे कलेतले असतील पण त्यांना मार्केटिंग मधलं काही कळत नाही, त्यात कोणीतरी मायर त्यांना मिळायला पाहिजे. आज त्यांना तर मी सांगतो ना आपल्याला की मला आणि त्यांनी विशेषतः अण्णासाहेबांच्या पर्यंत तुमची सेवा पोहोचतीये हे त्यांचं वाक्य मला आयुष्यभर माझ्या साथीला बरोबर आहे. फार मोठी पावती, फार मोठी पावती. आणि मग त्यातच आपले श्रीकांतजींनी मला तो अनुभवपट करण्याची ही संधी दिली. त्या निमित्ताने मला आपल्या कुटुंबाचं संपूर्ण वाचन करता आलं, त्यांच्या विचारधारेचं श्रींच्या इतिहासाचं परिशीलन करता आलं. खरोखर माझ्या योजने भाग्य आणि माझ्या दृष्टीनं आदराची आणि कौतुकाची आपल्या दृष्टीनं गोष्ट अशी की आपण माझ्या मुलीला सुद्धा आता त्यात उत्तम तऱ्हेनं इन्व्हॉल्व्ह करून घेतलेलं आहे. हर्षदाला सुद्धा या गोष्टीचा अत्यंत अभिमान आहे की ती आपल्याकरता काम करते. त्यामुळं त्याची काय आपली आठवण आहे वैश्वानर अवतार चित्रपटाची, आपली काय आठवण असेल? वैश्वानर अवतारात मी आपल्याला सांगतो की त्यात अनेक असे अपौरुषेय प्रसंग आहेत. मी आपल्याला सांगतो की परशुराम मठात आले आणि त्यांनी तो 2 शेर भात का अर्धा शेर भात खाल्ला पिठलं आणि त्यांनी सांगितलं वगैरे सकाळपर्यंत ते होते. असे काही अतिमानुष्य प्रसंग चरित्रात अनेक आहेत. तर मी असं विचार करायला लागलो मी असं विचार करायला लागलो की हे प्रसंग पडद्यावर कसे आणणार. साक्षात भगवान परशुरामांसारखे परशुराम कुठून मिळायचे आपल्याला नाही का, हा प्रश्नच होता. बरं मी कोणीतरी एक समजा टॉम डिक अँड हॅरी केला तर तो लोकांना पटायला हवा, कुणाला तरी उभं केला म्हणजे उगीच लोकांचे दोष पदरात घ्यायला नको. याच्यातून मला मार्ग असा सुचला की मी श्रीकांतजींना म्हटलं की तुम्ही ह्या सगळ्या प्रकाराचं निवेदन करा आणि ते तुमच्या तोंडून येऊ द्या, म्हणजे इट विल बी ऑथेंटिक सफिशियंटली. पण तुम्हाला गंमत सांगतो की श्रीकांतजींचं त्यावेळेला एक अतिशय सिरियस असं मेंदूचं ऑपरेशन झालेलं. त्यातनं ते अगदी आणि मग मी त्यांना म्हटलं अहो पण ते म्हणले अरे माझं आता ऑपरेशन झालंय मग कसं करायचं. म्हटलं तुम्ही काळजी करू नका, अगदी तो ऑपरेशनचा जो वण आहे तो प्रत्यक्षात दिसणार बरोबर 3-3, 4-4 तास त्यांनी आमच्या बरोबर सिटिंग देऊन मला हे जे अतिमानुष्य अमानवी असे प्रसंग होते परशुरामांच्या जीवनात किंवा महाराष्ट्रीयांच्या जीवनातले त्याचं वर्णन त्यांनी इतक्या रसाळपणे केलं की त्याचा मला मग नंतर काहीही त्याच्याबद्दल प्रॉब्लेम झाला नाही. माझ्या डोळ्यासमोर तो एक फार मोठा यक्ष प्रश्न होता की ते कसं त्याला भिडायचं. मी होतो, आपण शूट करत होतो तेव्हा
आणि मला आठवतंय की आपण किती म्हणजे कारण बाबांची प्रकृती बरी नव्हती आणि त्यांना बसायला त्रास होत होता, ते सगळं आपण खूप त्यांना म्हणजे उत्साह देत देत ते सगळं करून घेतलं होतं. मला अजून आहे, लक्षात आहे. मला मला त्यांच्या कलाकलानी ते काम करावं लागलं, त्यांना कुठेही हो. डिस्टर्ब न करता. फिल्मच्या युनिट मधले काही माणसं वेड्यासारखी बोलतात किंवा असं असतं, पण सगळ्यांना सांगून ठेवलेलं होतं की सेटवर अजिबात कोणी माझ्या परवानगीशिवाय काहीही करायचं नाही, फक्त आपलं काम करायचं. त्यामुळे कुठेही त्यांचा मूड डिस्टर्ब न करता हो. अतिशय छान त्यांनी काम पार पडलं आणि एक चांगलं काम हातून घडलं, तर मला सुद्धा केवढं समाधान लागतं. त्याला वेळ लागला हो. हो. एकांजीपणामुळे, मधल्या हो. रेंगाळल्यामुळे, पण हो. मी आपल्याला सांगतो, लोकांचं कोऑपरेशन म्हणजे विलक्षण. हो. अगदी सातारच्या राजघराण्यापासून सगळ्यांनी कोऑपरेशन त्यात दिलेलं हो. होतं. हो. विलक्षण. इलेक्शन इलेक्शन. श्रींच्या वरचीच त्यांची भक्ती हो, दुसरं हो. काय. आम्ही कुठले कोण खरं सांगायचं. पण अगदी त्यामुळे ते पूर्ण झालं. आठवतंय मला की म्हणजे मला आठवतं इथे आपण असं ते प्लाक करून उभं राहून वाचायला लावलं होतं त्यांना. ते सगळे क्यू हो, कार्ड्स केले होते आणि आपण वाचायला लावत होतात. मला त्याची आठवण कधी आली, कारण आपण तो वैदिक वे म्हणून आता हर्षदाताई बरोबर तो एक ती वेब सिरीज केली मागच्या वर्षी. आणि म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत माझा आग्रह असा होता की मी नको त्याच्यामध्ये समजा, पण हर्षदाताईचं म्हणणं होतं की ते तुम्हीच सांगायला पाहिजे. तर तिने शेवटपर्यंत कन्व्हिन्स केलं मला ते की नाही, ते तुम्हीच करायला पाहिजे म्हणून. आणि तुम्हाला सांगतो, मी काही कधीच आजपर्यंत असं वाचन केलं नव्हतं, अशा प्रकारचं कधी मी रेकॉर्डिंग केलेलं नव्हतं. पण तिने इतकं पेशंटली घेतलं सगळं ते की मला नंतर मी 2 दिवसानंतर सगळ्यांना म्हणलो की लिटरली तिच्या पेशन्समुळे करता आलं. कारण ती एवढी शांत होती, एवढी कंपोज होती शेवटच्या मिनिटापर्यंत. 43 डिग्री सेल्सिअस ऊन होतं वरती, बरं का. आणि मला असं एक सरळ वाचता येत नव्हतं, कारण ते त्याच्यामध्ये काहीतरी मला अडखळायचो, मी थांबायचो, परत ते घ्यायला लावायची. पण मी सांगतो, ती एकदाही ती कधी एक्झास्परेट झाली नाही, कधी कंटाळली नाही, कधी तिने जाऊ दे यार करून टाका असं म्हटली नाही, बरं का. शेवटच्या टेक पर्यंत रात्री 10:30-11 वाजले होते. त्यांची निघायची वेळ झाली होती आणि राजू काका सारखं घड्याळ दाखवत होते तिला शिफ्ट संपलीये म्हणून. आणि त्यात ती नाही 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 अजून नाही, थांब, अजून परफेक्शन आलं नाहीये. म्हणजे मला तुमची आठवण आली मामा तेव्हा, की जसं तुम्ही त्या पहिल्या शूट वेळी केलं होतं, हुबेहू तोच परफेक्शनचा जो भाग आहे तो हर्षदाताईमध्ये देखील आहे. आणि त्या सगळ्या वेब सिरीजच्या वेळेला लक्षात आलं ते की अर्थात तिने त्याच्यामध्ये खूप नवे आयाम जोडले पुढे, पण आपली जी हो, काही प्रोफेशनलिझम, आपले जे परफेक्शन जे आहे ते आजही कॅरी फॉरवर्ड झालंय मामा त्याच्यामध्ये. वा. या निमित्ताने तुम्हाला तेच सांगायचं की तुमच्या परिवाराचं असंच प्रेम असू दे तिच्यावर. अजून करायचंय खूप, हे लॉकडाऊन मुळे अडकलोय. पुढे बरेच प्रकल्प पेंडिंग आहेत. आम्ही तिला म्हणलं होतं की माझी विनंती पण होती तिला की आपल्या बरोबर आता त्याला खरं वेळ लागेल आता थोडासा, आपण वैश्वानर अवतार परत एकदा आजच्या सगळ्या टेक्नॉलॉजी मध्ये करूया. बरोबर, चांगली कल्पना करता येईल, चांगले करता येईल. की 15 आपण मला वाटतं 15 वर्ष आधी केला होता, तेव्हा साधन हो, सामग्री हो. म्हणा, बजेट्स आपले कसे होते. पण श्रीकृपेचं काही संधी मिळाली तर खरोखरी एखादा भव्य दिव्य असा वैश्वानर अवतार परत करायची इच्छा अरे आहे. नाही, त्यांचं आयुष्य खरंच तेवढं भव्य दिव्य आहे हो. हो. त्याच्यावर तशाच तऱ्हेचं झालं पाहिजे खरं तर. बघूया, आणि आपली इच्छा म्हणजे आपल्याला कल्पना ही आहे, मी त्याचं 90% स्क्रिप्ट पण लिहिलं होतं माझ्या पद्धतीने. बर. आणि मी हर्षदाताई बरोबर शेअर केलं ते, पण ती म्हणाली की त्याला म्हणजे ते इन्फॉर्मेटिव्हली खूप छान आहे, पण ते सिनेमॅटिकली छान वाटलं पाहिजे. आणि मग ते तिथं थांबलं. म्हणलं आपण हर्षदाताई थोडं थांबूया, थोडं ह्याची अजून बेटर प्रिपेअरिंग करून त्याच्यामध्ये जाऊया, त्याच्या आधी बाकी सगळं काम उभं करूया म्हणून. आणि त्यामुळेच हा कार्यक्रम देखील तिलाच मी विनंती केली होती की आपण गरिमा व्यासपीठाच्या माध्यमातून हा कार्यक्रम लोकांपर्यंत घेऊन जाऊया म्हणून. आपला आजचा जो कार्यक्रम आपण घेतोय तो. पण मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो डॉक्टर साहेब, की आपल्या कारकिर्दीत म्हणजे श्रीकांतजी त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते प्रचंड वाढवलं आणि आपण त्याचाही खूप विस्तार करतात. चांगलंय. हे तशा अर्थाने म्हणजे ही परशुरामांपासून चालत आलेली जी आपल्या घराण्याची परंपरा आहे, जी. ती आपणही पुढे त्याच पद्धतीने त्याच
तेजस्वीतेनं चालू ठेवताय खरं सांगायचं. आपल्या सगळ्या ज्येष्ठांचे आमच्यासारख्या आशीर्वाद आहेत मामा. आमच्यासारख्या सामान्यांच्या ह्या सदिच्छा आहेत की तुमच्या हातनं असं खूप चांगलं काम नाही नाही, आयुष्यभर आपलं होत राहावं. आपलं तपाचरण खूप मोठं आहे मामा, आपले आशीर्वादच पाहिजेत. आता शेवटची प्रार्थना घेऊया ती. हो घ्या घ्या. हा हो काय त्यातली एक 2-3 कडवी म्हणतो फक्त. हो, आपली जशी किंवा विनंती पूर्ण म्हणलं तर आनंद होईल मामा. आरती म्हणेन चला म्हणतो ठीक आहे. चष्मा घालतो थोडासा. बरोबर. परम सद्गुरु परमार्था प्रथमावी माझी मती. परम सद्गुरु परमार्था प्रथमावी माझी मती. पंचसाधना चेतवनी करीतो पंच सुख दुःख परम ज्योतीला असोत अर्पण अवघ्या दैव गती. पंचसाधना चेतवनी करीतो पंचारती. जय जय सद्गुरु सद्गुरु. तनु निर्वादात पात्रीत दान सुखे द्यावे. कधीही नामी उल्लंघाव्या वेदाज्ञा वा श्रुती. पंचसाधना चेतवनी करीतो पंचारती. जय जय सद्गुरु सद्गुरु. जगत दिसावे जगन्नाथमय त्याची करिता सेवा. अहंपणाचा भाव मानसी मुळीना उपजावा. तपसाधने नमवावे मी मात्र अविद्ये प्रती. पंचसाधना चेतवनी करीतो पंचारती. जय जय सद्गुरु सद्गुरु. विहित कर्म मी नित्य करावे आसन सोचिती. निरीक्ष मानस तरी असावी उल्हासित वृत्ती. तुझ्या पदांते तीर्थ ठरावी सहजची माझी कृती. पंचसाधना चेतवनी करीतो पंचारती. जय जय सद्गुरु सद्गुरु. स्वाध्यायाने उमजावी मग माझ्या मधली शक्ती. सत्य लाभता सरे याचना पुरते अमृत भक्ती. अनंत जन्मासाठी म्हणून तुझही शरणागती. पंचसाधना चेतवनी करीतो पंचारती. जय जय सद्गुरु सद्गुरु. परम सद्गुरु परमार्था प्रथम्यावी माझी मती. पंचसाधना चेतवनी करीतो पंचारती. जय जय सद्गुरु सद्गुरु. 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 परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय श्री. फार सुरेख मामा, फार सुरेख. मी मगाशी म्हणालो ना तसं की या शेवटी काय
समाजातली जी काही एक चिंता आहे, जी काही एक दैन्य आहे मनामधलं, ते घालवावं लागेल. आणि ते मला असं वाटतं की आपल्यासारख्या ह्याच भावांनी, ह्याच कार्यक्रमांनी होऊ शकेल. कारण खूप देश मोठे झाले, पण ते मोठे राहू शकले नाहीयेत. पण आपली ही संस्कृती 10,000 वर्षांपासून तशीच्या तशी अबाध्य राहिलेली आहे. आणि त्याच्यासाठी वेळोवेळी भगवान रामांसारख्या आणि भगवान कृष्णासारख्या, भगवान आणि आता नंतर परमसद्गुरूंसारख्या आपल्याला विभूतींचे आशीर्वाद मिळत आलेले आहेत. आणि परत एक वार जर आपल्याला वैभव ते पुनश्च एक वार उभं करायचं आहे आपल्या देशाला, प्रत्येक घरामध्ये आनंद स्वास्थ्य लाभावं, अशी जी काही एक वेदांची जी काही एक भूमिका आहे, ती आपल्याला खरोखरी परत निर्माण करायची आहे असेल तर हे भाव आपले लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. आणि ह्या भावाच्या भूमिकांवरती तो समाज उभा राहायला हवा. त्याग असेल, सेवा असेल, शरणागती असेल, भक्ती असेल, श्रद्धा असेल. आणि मामा मी बघा, मी आपल्या मागेही म्हणलो, आजही म्हणेन की आपण एक धर्मप्रचारकच आहात. आपण कारण बाकी गाणी म्हणू शकल्या असतात, आपण सिनेमातली गाणी म्हणू शकल्या असतात, पण आपण गीत रामायणाची निवड केली. आणि त्या माध्यमातून भारतभरात नव्हे जगभरामधनं आपण 700 पेक्षा जास्त ठिकाणी हजारो लाखो लोकांपर्यंत हा धर्मसंदेश पोहोचवलाय. आम्ही आमच्या सगळ्यांकडून आपल्याला नमस्कार मामा, आपल्या या कार्याबद्दल. आणि आपण हा एक अनोखा प्रयोग केलाच आहे. पण आम्हाला आपली एक सगळ्यांची विनंती की आपले कार्यक्रम आम्हाला घेत राहण्याची संधी आपण द्या. आपण आज्ञा करायची, मी येणार. आणि आपण म्हणून आम्ही वारंवारी आपल्याला बोलवतो, हक्काने आपल्याला त्रास देतो की मामा या हक्काने त्रास देतो म्हणा, असं समजा की आपल्याला बोलवत राहतो आम्ही की कार्यक्रम आपल्या माध्यमातून. कारण मला हेच असते अपेक्षा, ह्या गीतांच्या माध्यमातून तो भाव लोकांपर्यंत जावा, की आपल्या आधीच्या लोकांनी एवढा प्रचंड आपलं एक वैभव जे उभं केलं, त्याच्यासाठी म्हणून जी त्यांची एक शक्ती उभी केली, ती महत्वाची. आणि ती आपण खूप सुंदरतेने सांगितली मामा. धन्यवाद आपले. मी आमच्या सगळ्यांतर्फे परत एकदा आपले धन्यवाद करतो की आपण आम्हाला संधी दिलीत मामा. आणि हर्षदाताईचे पण धन्यवाद. त्यानंतर श्रेयाताई पण आहेत, मला मी बघितलं मागाशी. तिनं त्याचं तांत्रिक बाजू सगळी तिनंच सांभाळली, मला काही कळत नाही फार. नाही, ते सकाळी तिचा फोन आला होता की अरे बाबा मला थोडा अर्धा वेळ द्या हे सगळं सॉल्व्ह करायला. पण खूप छान झाला. आता मी बघत होतो, वेगवेगळ्या ठिकाणी दाखवतोय हा आपण कार्यक्रम, हजारो लोकांनी बघितलाय मामा. मी आपल्याला नक्की आकडा सांगेन नंतर थोड्या वेळाने. हो चालेल. अनेक ठिकाणी हा लाईव्ह चाललाय कार्यक्रम आणि भारतभरात नव्हे जगभरात लोक बघतायत. तर परत एकदा कार्यक्रम असेच करत राहू मामा, आपल्याला संधी द्या. आणि आमच्या सगळ्यांकडून परत एकदा धन्यवाद मामा. खूप सुरेख झाला कार्यक्रम.